चला लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 17वा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची उत्सुकता, आतुरता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली होती. तर लाडक्या बहिणींनो, आता ही आतुरता आणि उत्सुकता थांबवा. 48 तासामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे वितरण होणार म्हणजे होणार. ही खुशखबर मी तुम्हाला देतोय. लाडक्या बहिणींनो, येणाऱ्या 48 तासामध्ये म्हणजे आजपासून उद्या 10 आणि 11 तारखेमध्ये पैसे वाटपाला सुरुवात होणार म्हणजे होणार. ही इन्फॉर्मेशन आपल्याला भेटलेली आहे. आणि लाडक्या बहिणींनो, हा वाटप 3 दिवस सुरू राहणार आहे. 11, 12 आणि 13. 48 तासामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे वितरण सुरू होणार म्हणजे होणार. पण तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील, की कोणत्या बहिणींना भेटणार? जी-आर कमी आलेला आहे. काय आहे? पैसे भेटणार की नाही भेटणार? संख्या कमी होणार आहे का? संख्या वाढणार आहे का? सगळ्याच प्रश्नांची उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आजची जर तारीख तुम्ही बघितली, आज आहे 10 डिसेंबर. मी तुम्हाला माझा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल 7 डिसेंबरचा, तर 7 डिसेंबरमध्ये सांगितलं होतं, की उद्याला काय येणार आहे? जी-आर येणार आहे आणि तसंच झालं लाडक्या बहिणींनो. 8 तारखेला जी-आर आला आणि आजची 10 तारीख आहे. आज तुम्हाला पैसे वितरण होणार का? नाही. पैसे वितरण सुरू होतील 11, 12 आणि 13 तारखांमध्ये. म्हणजे 11 तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे वितरण सुरू होतील आणि 13 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला सगळ्याच बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत. मग त्या सगळ्या बहिणी कोणत्या असतील? कोणाला भेटणार आहे? सगळंच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळी डिटेल्ड इन्फॉर्मेशन या ठिकाणी पण आता हिवाळी अधिवेशनामध्ये निधीमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजेच काय, 1500 भेटतायत की 2100 भेटताय, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर पहिला मुद्दा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ताच भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर 1500 रुपये तुमच्या अकाउंटला येतील म्हणजे येतील. आणि 2100 रुपये जर तुम्हाला पाहिजे असेल, तर यासाठी तुम्ही ई-केवायसी मध्ये पात्र ठरावं लागणार आहे. त्यानंतर हे पैसे तुम्हाला एप्रिल 2026 पासून भेटणार आहे. कारण मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा याबद्दल वक्तव्य करताना सांगितलेलं आहे, की योग्य वेळ येऊ द्या, तुमच्या अकाउंटला 2100 रुपये पाठवणार म्हणजे पाठवणार. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आता अनेक बहिणींच्या समस्या होत्या, की ही जी लाडकी बहीण योजना आहे, याची ई-केवायसी होत नाहीये. कारण काही बहिणींना डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि दुसरं, अंगणवाडी सेविका या डॉक्युमेंट घ्यायला तयार नव्हत्या. आणि आता 29 तारखेला एक अपडेट आली आहे लाडक्या बहिणींनो. मी स्वतः महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास अधिकाऱ्याशी चर्चा केली आणि त्यांना विचारलं आणि त्यांनी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली, की आता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी अंगणवाडी सेविका डॉक्युमेंट ॲक्सेप्ट करायला सुरुवात केलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही बघा लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in/e-KYC इथे बघितलं तर अशा पद्धतीचा मेसेज येतोय. कारण वेबसाईट कशामध्ये गेली आहे लाडक्या बहिणींनो? अंडर मेंटेनन्स गेलेली आहे. आय होप येणाऱ्या उद्या किंवा परवा मध्ये डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होईल. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितलं होतं, अनेक लाडक्या बहिणींचे मेसेज आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं, की बाकीचे जे युट्यूबर्स आहेत ते सांगत होते, की आम्हाला तुम्ही मेसेजमध्ये कमेंट बॉक्समध्ये बघा लाडक्या बहिणींनो, 2-4 दिवसाच्या अगोदरची व्हिडिओ, की बाकीचे युट्यूबर सांगत होते, की अपलोडचं ऑप्शन येणार नाही. पण मी आयटी इंजिनिअर आहे आणि मला माहिती आहे, मी स्वतः महाराष्ट्राच्या महिला व बालविकास अधिकाऱ्याशी चर्चा केली होती आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं होतं, की नाही, ऑप्शन येणार म्हणजे येणार. कारण की असंख्य लाडक्या बहिणी या अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यानंतर मी तुम्हाला ही न्यूज काल पण दाखवली लाडक्या बहिणींनो. लाडकी बहीण योजनेसाठी हिवाळी अधिवेशनामध्ये 6,103 कोटी 20 लाख इतका निधी काय झालेला आहे? मंजूर झालेला आहे. म्हणजेच काय, पहिले 3,900 समथिंग कोटी होते. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता 6,103 कोटी मंजूर झालेले आहेत. पण हे जे असतील सप्लिमेंटरी आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 2026 साठी हा निधी कामामध्ये पुरणार आहेत. आणि लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्यापासून हे पैसे तुमच्या अकाउंटला म्हणजे 1500 वरून ते 2100 तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतात. आता प्रश्न पडतोय आपल्याला, की कोणत्या बहिणींना 17वा हप्ता भेटणार आहे? तर लाडक्या बहिणींनो, मी काही प्रश्न विचारतो, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पहिला प्रश्न आहे, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 16वा हप्ता भेटला का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 16वा हप्ता भेटला का? दुसरा माझा प्रश्न आहे, तुमचं डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऍक्टिव्ह स्टेटस मध्ये आहे का? म्हणजेच तुमचा आधार, बँक नंबर मोबाईलला अपडेट आहे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तिसरा मुद्दा आहे, तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण तुमची झाली नसेल तर तुम्हाला ई-केवायसी करावी लागेल. या हप्त्यासाठी तर लागणार नाही. 17व्या हप्त्यासाठी तुम्हाला ई-केवायसीची गरज नाही. पण ई-केवायसी 31 डिसेंबर पर्यंत 2025 पर्यंत तुम्हाला करणं कंपल्सरी आहे. अदरवाईज तुमचा लाभ सुद्धा त्या ठिकाणी बंद होऊ शकतो. आता ई-केवायसी चुकली असेल तरी चालेल.
तुम्ही चुकीच्या नावाने म्हणजे चुकीच्या व्यक्तींचा आधार क्रमांक टाकून, नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकून तुम्ही के-वाय-सी केली असेल तरी चालेल. तुमची झाली असेल तरी चालेल. पण नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चौथा मुद्दा, राशन कार्डमध्ये लाडक्या बहिणींनो, राशन कार्डमध्ये 2च बहिणी आहेत का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्ही या 4ही कंडिशन फुलफिल करत असाल, ही के-वाय-सीची काढून टाकू आपण. 3 जर गजान 1, 2 आणि 4 तर तुम्हाला 17वा हप्ता भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, ऑथेंटिक व्हिडिओ बघत चला. आणि ज्या बहिणींना माहिती आहे, आपले व्हिडिओ बघतात, त्या बहिणींना माहिती आहे, की आपण किती क्वालिटी आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतो. बघा लाडक्या बहिणींनो, पहिला प्रश्न आहे, अंगणवाडी सेविका आता कागदपत्र घेत नाहीत. हा प्रश्न आपला सुटलेला आहे, कारण की मागणीच एवढी प्रबळ होती आपली आणि ती सपोर्ट करणाऱ्या तुम्ही होत्या. तर हा प्रश्न आता आपला सुटलेला आहे. वेबसाईट दाखवली आहे काय? अंडर मेंटेनन्स आहे. आणि मीच असेल महाराष्ट्रामधला एकमेव व्यक्ती, की त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं, की डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन येणार म्हणजे येणार लाडक्या बहिणींनो. आता अंडर मेंटेनन्समध्ये आहे. फक्त 1 ते 2 दिवसाचा वेट करा. तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन येणार आहे. त्यानंतर ज्या बहिणींना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्यांचे पती बेपत्ता आहे, वडील बेपत्ता आहेत, अशा बहिणींनी लवकरात लवकर सेल्फ डिक्लेरेशन करून घ्या. कारण की अशी माहिती अंगणवाडी सेविकांकडे उपलब्ध आहे. त्यांना तुमच्याकडनं प्रतिज्ञापत्र भरून घ्यायचं आहे. त्याला सूचनापत्रक म्हणतो आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्याला डॉक्युमेंट जोडून ते पाठवले जाणार आहे जिल्ह्याच्या ठिकाणी. ज्या बहिणींना ओ-टी-पी येत नाही आहेत, त्या बहिणींनी आपलं आधार सीडिंग झालेलं आहे की नाही एकदा चेक करा. आणि दुसरं, आता ही जेव्हा वेबसाईट काय होईल, मेंटेनन्स मधून बाहेर येईल आणि तुमची ई-के-वाय-सी व्हायला सुरुवात होईल, तर लाडक्या बहिणींनो 101% तुमची काय होईल, ओ-टी-पी येईल म्हणजे येईल. तुमच्या हसबंडला येत नसेल तरी तुम्हाला येईल आणि हसबंडला सुद्धा येईल. ज्या बहिणींचं पात्र यादीमध्ये नाव नाही आहे, यांचाही आता पात्र यादीमध्ये नाव येणार म्हणजे येणार लाडक्या बहिणींनो. तुमच्यासाठी लढलो, झगडलो, भेटून आलो सरकारला आणि लाडक्या बहिणींनो तुमचं सगळं करून आलो. आणि ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहेत, या बहिणींच्याही आता जे मुद्दे आहेत ते दूर केले जाणार आहेत. तुम्हाला प्रतिज्ञापत्र, सूचनापत्रक आलेलं आहे. तसं सुद्धा तुम्हाला येऊ शकतं आणि ते भरून तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे देऊ शकतात आणि आपले डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करून आपली फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे फिजिकल ई-के-वाय-सी तुम्ही करू शकता. तर लाडक्या बहिणींनो, अजून एक महत्त्वाची न्यूज तुम्हाला दाखवतोय. सकाळ न्यूजपेपरने या ठिकाणी मांडलेली आहे आणि याच्या माध्यमातून त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनीच आपल्या आमदारांवर काय केले आहे, चिडलेले आहेत, की प्रत्येक गोष्टीमध्ये लाडकी बहीण आणू नका, नाहीतर घरी बसावं लागेल. म्हणजेच काय, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्याच आमदाराला टीका केलेली आहे, की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही लाडकी बहीण घुसवता, हे चुकीचं आहे, घुसवायला नको, अन्यथा तुम्हाला घरी बसावं लागेल. हेच मला म्हणायचं आहे सरकारला सुद्धा, की तुम्ही प्रत्येक गोष्टीमुळे घुसवायचं नाही. आणि ज्या माणसाने म्हटलं ना, त्या माणसाने काय म्हटलं माहिती आहे का? अशी भयंकर टीका केली, या लाडक्या बहिणींमुळेच अवैध दारू विक्रीमुळे त्रास होतो म्हणते. तर फडणवीस म्हणते असं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे काय आहे आणि काय नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आजची 10 आणि उद्याची 11 या 2 दिवसात पैसे वाटप सुरू होईल. 11, 12, 13 या 3 दिवसांमध्ये तुमच्या सर्वच बहिणींच्या, लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. तर नक्की लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमच्यापर्यंत क्वालिटी आणि ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मी घेऊन येत असतो. आता थांबतो इथे आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.